बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा ग्रँड फिनाले आता जवळ आलेला आहे. कोण विजेता होईल याचीच उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. आता लोकांना जे जे सदस्य आवडतात ते त्यांची नावं घेत आहेत. ज्यांना तन्वी आवडते ते म्हणतायत की तन्वी विजेता होईल. ज्यांना अनुश्री आवडते ते म्हणतायत अनुश्री विजेता होईल. ज्यांना विशाल आवडतो ते म्हणतायत विशाल विजेता होईल. आणि ज्यांना दीपाली किंवा राकेश बापट आवडतात ते सुद्धा त्यांची नावं घेत आहेत. पण मात्र खरंच बिग बॉस मराठीचं 6वं सीझन नेमकं कोण जिंकणार आहे? कारण की वोटिंग ट्रेंड सुद्धा समोर आलेले आहेत. मग ज्या पद्धतीनं अनेक जण म्हणतात तन्वी कोलते हीच विजेता होणार आहे, खरंच त्याच पद्धतीनं होईल का? हेच आपलं सविस्तर या ठिकाणी बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचं ग्रँड फिनाले आता जवळ आलेला आहे आणि कोण विजेता होईल किंवा नाही हे लवकरच समजणार आहे. त्याची तयारी सुद्धा जय्यत सुरू झालेली आहे. जर आपण पाहिलं तर हे 6वं सीझन चांगल्या पद्धतीनं चाललं. सुरुवातीला बोर झालं, पण नंतर राखी सावंत आल्यामुळं कुठंतरी सीझन बघायला लोकांना इंटरेस्ट येऊ लागला आणि सीझन चांगल्या पद्धतीनं चालू लागलं. बघता बघता 90-100 दिवस त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि विजेता ठरवण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. मग आता विजेता कोण होईल, काय होईल या गोष्टीचा जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिलं नाव चर्चेत आहे ते म्हणजे तन्वी कोलतेचं. तन्वी कोलते हीच बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता होईल असं अनेक प्रेक्षकांना वाटतं. तर याच बिग बॉसच्या घरामध्ये राहिलेल्या राखी सावंतला सुद्धा वाटतं की तन्वीच विजेता होईल. देखो मराठी बिग बॉस जो है ना 6 उसमें 6 में है ट्विस्ट। अनुश्री को कितना भी वोट आए या विशाल को कितना भी वोट आए, भाई जीतेगा कौन मालूम है क्या? राखी सावंत का प्यार। #RR तन्वी जीतेगी। देखो कितना भी कोई कुछ कर रहे हो, देखो मैं तो चाहती हूँ कि राकेश बापट जीते। तन्वी जीतेगी। देखो कितना भी कोई कुछ कर रहे हो, देखो मैं तो चाहती हूँ कि राकेश बापट जीते। तन्वी जीतेगी। देखो कितना भी कोई कुछ कर रहे हो, देखो मैं तो चाहती हूँ कि राकेश बापट जीते। बट कोई कितना भी कुछ कर लो, तन्वी जीतेगी। क्यों? तन्वी जीतेगी भाई, मैंने बोल दिया। आता घरातल्या इतर सदस्यांना सुद्धा वाटतं की त्यांच्या जवळचे लोक विजेता झाले पाहिजेत. पण मात्र राखी सावंतनं आतापर्यंत बिग बॉसचे बरेच सीझन केलेत, बिग बॉस मराठीचे बरेच सीझन केलेत आणि तिला बिग बॉसचा चांगला मोठा अनुभव आहे आणि अनुभवाच्या जीवावरती म्हणतीये की तन्वी कोलते हीच बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता होईल. आता तिच्या म्हणण्यामुळे तन्वी विजेता होईल का? राज्यातल्या जनतेच्या म्हणण्यामुळे विजेता होईल का? वोटिंग ट्रेंडनुसार तन्वी कोलते विजेता होईल का? या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये वोटिंग ट्रेंड किंवा लोकांनी केलेलं वोट आणि त्या वोटच्या आधारावर प्रेक्षकाला घरामध्ये ठेवलंय आणि घराबाहेर काढलंय असं आपल्याला दिसलं नाही. कारण की ज्याला सगळ्यात जास्त वोट होतं त्यालाच सगळ्यात आधी बिग बॉसच्या घराबाहेर काढलं असं सुद्धा आपल्याला सीझन 6 मध्ये पाहायला मिळालं. सीझन 6 ट्विस्ट फिक्स म्हणू ज्याला चांगलं वोटिंग होतं तेच घराच्या बाहेर जाऊ लागलं. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे नावं जर आपण पाहिले तर करण सोनवणे असेल, सचिन कुमावत असेल, रोशन भजनकर असेल, हे अगदी चांगल्या पद्धतीने खेळत होते. यांना चांगल्या पद्धतीचं वोटिंग सुद्धा येत होतं, मग तरी सुद्धा ते घराबाहेर गेलेले आहेत. आणि कारण काय दिलंय की ते त्या ठिकाणी दिसत नव्हते, त्यांची स्वतःची मतं मांडत नव्हते. मग बिग बॉसमध्ये कुठंतरी वोटिंग ट्रेंडच पाहायला जात नसून त्या ठिकाणी त्या कलाकाराचा, त्या सदस्याचा खेळ सुद्धा पाहायला जातो आणि त्याचा खेळ पाहून त्याला विजेता केलं जातं. मग आता घरामध्ये उरलेले जे टॉप 5 सदस्य आहेत, या टॉप 5 सदस्यांमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग प्लेअर कोणता आहे? एक नाव आहे विशाल कोटियानचं, दुसरं नाव आहे तन्वी कोलतेचं. आता विशाल कोटियान हा स्ट्रॉंग कशामुळे आहे? कारण की तो प्रत्येक टास्क चांगल्या पद्धतीने खेळतो, जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि टास्क खेळण्यासाठी काय काय प्लॅनिंग करावी लागते ही सगळी प्लॅनिंग तो घरामध्ये करतो आणि स्वतःची टोळी ग्रुप घेऊन तो चांगल्या पद्धतीने खेळत होता. तर दुसरीकडे आहे ती म्हणजे तन्वी कोलते. तन्वी कोलते ही सुद्धा स्ट्रॉंग प्लेअर आहे, चांगल्या पद्धतीने टास्क खेळत होती. तिचे मुद्दे सुद्धा स्पष्टपणानं खंबीरपणानं त्या ठिकाणी मांडत होती. जेव्हा भांडायची वेळ येते तेव्हा सुद्धा ती चांगल्या पद्धतीनं भांडत होती. तन्वी कोलते सगळ्याच गोष्टीमध्ये नंबर 1 पणे खेळत होती आणि तन्वी कोलतेचा विशालपेक्षा स्ट्रॉंग गेम आहे म्हणून तन्वी कोलतेच विजेता होईल असं बऱ्याच जणांना वाटतं.
पण मात्र या दोघांच्या मधामध्ये आता एक तिसरं नाव आहे, ते म्हणजे अनुश्री मानेचं. अनुश्री माने ही सुद्धा एक स्ट्रॉंग प्लेयर आहे. ती या दोघांसारखं ग्रुप करून खेळत नव्हती, तर ती वैयक्तिक एकटी त्या ठिकाणी खेळत होती. सगळ्यांसोबत एकटीच त्या ठिकाणी लढत होती. म्हणून या दोघांपेक्षा अनुश्री माने ही सुद्धा स्ट्रॉंग प्लेयर आहे. ती तिचे मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मांडते, गेम सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळते आणि टास्क सुद्धा खेळते. म्हणून अनुश्री माने सुद्धा जिंकली पाहिजे, बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता झाली पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटतं. आता या तिघांपैकी नेमकं विजेता कोण होईल हे आपल्याला थोड्याच दिवसात कळणार आहे. पण मात्र त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं, कोण विजेता होईल ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.